घरी जर एखादा कार्यक्रम असला तर मग दिवसभरामधले काम करू करू माणूस तरंबट होतं आणि कधी मध्ये तर रात्री झोपेचे पण 12 वाजून जातात. आणि असं होतंय कारण की आमची फोटोग्राफर काकांसोबत मीटिंग रात्रीच्या 11 वाजेपर्यंत चालू होती. तर मंडळी, अजून एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या एपिसोड 3 मध्ये. तर दोन्हीकडच्या बाजूचा बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर अनुभवी माणसाच्या बैठकीमध्ये लग्नाची तारीख काढल्या जाते. पण त्याआधी एखादा शुभ दिवस बघून साखरपुडा करण्याचं नियोजन ठरवलं जातं आणि ह्या नियोजनमध्ये फोटोग्राफरची एक महत्वाची भूमिका होती आणि त्यासाठी आधी त्यांच्यासोबत मीटिंग करण्याचं महत्वाचं होतं. पण मला हे नव्हतं माहिती की त्यांच्यासोबत मीटिंग रात्री 11 वाजेपर्यंत चालणार होती. या फोटोग्राफर काकांचं बोलणं ऐकून तर मला यांचा साखरपुड्यासाठी उत्साह तर भरभरून दिसत होता, पण त्यांना माझी हालत बघून हे नाही दिसलं की मला झोपेची किती गरज होती. त्यानंतर बारी येते नवरीकडच्या बाजूच्यांना साखरपुड्यामध्ये गिफ्ट म्हणून देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची. त्यासाठी आधी भांड्यांच्या दुकानात आलो. तिथं हे बाबा त्यांची कलाकृती दाखवत होते, पण ती कलाकृती करताना बाबांचे कान तर नाही पण आमचे कान तर नक्कीच खराब झाले असते. त्यामुळे आधी तिथलं काम आटपवलं आणि त्यानंतर पोहोचतो थेट भाजी मंडई. भाजीपाला घेण्यासाठी तर नाही, साखरपुड्यामध्ये लागणारे फळं फुळं घेण्यासाठी. सगळं काही सामान घेऊन झाल्यानंतर घरी आल्यावर बारी जे काही गिफ्ट घेतले होते ना त्यांना या गिफ्ट रॅपरने पॅक करून टाकायचं आणि सगळ्या वस्तूंना सजून काही अशा प्रकारे ठेवायची, कारण की या सगळ्या वस्तूंना बघण्यासाठी काही खास व्यक्तींचं आगमन होणार होतं आणि ते खास व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये कळेल. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका आणि होता असेल तर मला फॉलो पण करून टाका.